नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण क्लास 8 च्या मुलांसाठी 16 लेसन घेऊन आलेले आहे, सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम। आज आपलं पहिलं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 16.1 पूर्ण सोडवून देणार आहे। यातील प्रत्येक एक्झाम्पल हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने जर तुम्हाला क्लास 8 चे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। ठीक आहे, तर बघूया प्रॅक्टिस सेट 16.1 मधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे। क्वेश्चन्स बोर्डवरती लिहिलेले नाहीत, आपण डायरेक्ट पुस्तकातून रीड करणार आहोत। तुम्हीही क्वेश्चन्स रीड करा, जेणेकरून तुम्हालाही क्वेश्चन समजेल आणि सोडवताना त्याची मदत होईल। तर बघूया पहिला क्वेश्चन काय आहे। फाइंड द व्हॉल्यूम ऑफ अ बॉक्स। आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, तर फर्स्ट व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे। ठीक आहे, आता क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, इफ इट्स लेंथ, ब्रेथ अँड हाइट्स आर 20 सेंटीमीटर, 10.5 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर। आता अशा वेळेला देतात आणि रिस्पेक्टिव्हली देतात, त्यावेळेला बघा पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला पहिल्यांदा लेंथ लिहिलेलं आहे, म्हणजे लेंथ किती असणार आहे, आपली लेंथ किती आहे बघा, तर 20 सेंटीमीटर असणार आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर दुसरं काय लिहिलेलं आहे आपल्याला, तर ब्रेथ लिहिलेलं आहे। ज्या ज्या वेळेला वर्ड प्रॉब्लेम्स असतात त्या त्या वेळेला फर्स्ट आपल्याला जे गिव्हन दिलेले आहे ते आपल्याला राईट करून घ्यायचं असतं। आणि लास्ट वन आहे आपली हाईट, किती दिलेली आहे, 8 सेंटीमीटर। ओके, आता बॉक्स कोणत्या प्रकारचा असणार आहे, ज्याला लेंथ, ब्रेथ आणि हाईट आहे, म्हणजे तो बॉक्स जो असणार आहे तो काय असणार आहे, क्युबॉइड आहे। आणि आपल्याला काय फाइंड करायचंय, तर व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइड या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे। ठीक आहे, आता व्हॉल्यूम ऑफ अ क्युबॉइडचा फॉर्म्युला काय आहे, इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट। म्हणजे ह्याला म्हणजे लेंथ म्हणजे काय असणार आहे, इथं एल असणार आहे, बरोबर आहे। हे म्हणजे बी ब्रेथ आणि हे म्हणजे काय, एच म्हणजे हाईट असते, बरोबर आहे। म्हणजेच बघा काय काय दिलेलं आहे आपल्याला, तर 20 इंटू 10.5 इंटू 8। ओके, आता पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही मल्टिप्लिकेशन करणार आहे त्याच्या आधी सगळे एकक म्हणजे युनिट जे आहेत ते सेम आहेत का ते चेक करून घ्यायचं, आणि जर ते नसतील तर सेम युनिट मध्ये तुम्हाला कन्वर्जन करून घ्यावे लागतात। आता इथं सेम असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं कन्वर्जन करावं लागणार नाही। आता डायरेक्ट आपल्याला काय करायला लागेल, मल्टिप्लिकेशन करावी लागेल। 28 चा किती होतात, तर 160 होतात आणि मल्टिप्लाय बाय किती आहेत, तर 10.5 आहेत। म्हणून बघा 5 ने मल्टिप्लाय केलं 0, 5 6 जा 30, 3 आले, 5 1 चा 5 प्लस 3 किती झाले, 8 झाले, बरोबर। नेक्स्ट 0 ने मल्टिप्लाय केल्यामुळे 0 0, नेक्स्ट 2 0 दिल्या, 1 ने मल्टिप्लाय केलं 0 6 1 आले, इथं आले 0 0 8 6 1 आले। 1 डिजिट नंतर पॉइंट होता, पण पाठीमागून 1 डिजिट नंतर एक पॉइंट दिलेला आहे, म्हणजेच 1680 क्यूबिक सेंटीमीटर हे आपलं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, किंवा सेमी क्यूब असं लिहिलं तरीही चालतं। दुसरा क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया, अ क्युबॉइड शेप सोप बार हॅज अ व्हॉल्यूम। या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर व्हॉल्यूम आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। आता परत एकदा सोप म्हणजे परत कोणता शेप असणार आहे या ठिकाणी, तर क्युबॉइड शेप असणार आहे। त्यामुळे सोप व्हॉल्यूम किती दिलेला आहे बघा इथं, तर 150 cc दिलेला आहे। ठीक आहे, फाइंड द थिकनेस इफ इट्स लेंथ इज 10 सेंटीमीटर। फाइंड द थिकनेस, थिकनेस म्हणजे काय, आपल्याला हाईट या ठिकाणी काय करायचे, फाइंड करायची आहे। लेंथ जी आहे ती काय दिलेली आहे आपल्याला, तर 10 सेंटीमीटर दिलेली आहे। अँड ब्रेथ पण दिलेली आहे बघा, ब्रेथ इज इक्वल्स टू 5 सेंटीमीटर दिलेले आहे, बरोबर आहे। आणि आपल्याला काय करायचं, थिकनेस म्हणजे एच या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड इज इक्वल्स टू काय असतं, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट असते, बरोबर आहे। आता व्हॉल्यूम किती दिलेलं आहे आपल्याला, तर 150 दिलेलं आहे, बरोबर आहे। त्याच पद्धतीनं
लेंथ किती दिलेली आहे आपल्याला 10 दिलेली आहे, ब्रेडथ किती दिलेली आहे 5 दिलेली आहे आणि एच आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता बघा एच ला 10 आणि 5 जे आहेत ते मल्टिप्लाइड आहेत, ते अपोजिट साइडला ज्या वेळेला येतील त्यावेळेला ते काय होणार आहे डिवाइड मध्ये जाणार आहेत. म्हणजेच एच इज इक्वल्स टू 150 अपॉन 10 इंटू 5 किंवा 10 5 50 लिहिलं असतं तरीही चाललं असतं. आता या ठिकाणी तुम्हाला आडवा भागाकार लागणार आहे आणि आडवा भागाकार जर तुम्हाला जमत नसेल कसा करायचा तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा या झिरोला हा झिरो गेला, 5 1 जा 5 5 3 जा 15 म्हणून एच इज इक्वल्स टू किती असणार आहे 3 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे, म्हणून द थिकनेस ऑफ द सोप इज 3 सेंटीमीटर. हे सेंटेन्स तुम्हाला या ठिकाणी राईट करायचं आहे. ओके, थर्ड वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, हाऊ मेनी ब्रिक्स ऑफ अ लेंथ, आपल्याला किती ब्रिक्स लागतील ह्या लेंथच्या असा क्वेश्चन आहे. पुढे बघा ब्रिक्स लेंथ पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. ब्रिक्स लेंथ काय दिलेली आहे इथं तर 25 सेंटीमीटर दिलेली आहे. नेक्स्ट आपल्याला काय दिलेलं आहे ब्रेडथ दिलेली आहे. ब्रेडथ किती दिलेली आहे आपल्याला 15 सेंटीमीटर दिलेली आहे आणि त्याच पद्धतीनं हाईट जी आहे ती सुद्धा किती दिलेली आपल्याला तर 10 सेंटीमीटर दिलेली आहे. ठीक आहे, आणि पुढे काय सांगितलेलं बघा, आर रिक्वायर्ड टू बिल्ड अ वॉल ऑफ अ लेंथ, आणि वॉलची लेंथ ब्रेडथ आणि हाईट या ठिकाणी दिलेली आहे. लेंथ किती दिलेली आहे वॉलची, वॉल लेंथ किती दिलेली आहे बघा तर 6 मीटर दिलेली आहे. नेक्स्ट हाईट किती दिलेली आहे आपल्याला, हाईट इज इक्वल्स टू 2.5 मीटर दिलेली आहे. अँड ब्रेडथ जी आहे ती किती दिलेली आहे आपल्याला तर 0.5 मीटर दिलेली आहे. आणि आपल्याला ब्रिक्स किती लागतील यासाठी विचारलेलं आहे, म्हणजे ते भिंत बांधण्यासाठी आपल्याला किती ब्रिक्स म्हणजे किती विटा लागतील असा हा तो क्वेश्चन आहे. ठीक आहे, पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक ठिकाणी युनिट्स आपल्याला सेम आहेत का तर नाही. वॉलचे जे युनिट्स आहेत ते मीटर मध्ये आहेत आणि ब्रिक्सचे युनिट आहेत ते सेंटीमीटर मध्ये आहेत. आता 1 मीटर इज इक्वल्स टू काय असतं, 1 मीटर इज इक्वल्स टू 100 सेंटीमीटर असतं. बरोबर आहे, म्हणजे 6 मीटर इज इक्वल्स टू किती झाले 600 सेंटीमीटर झाले. 2.5 मीटर इंटू 100 केला तर 1 डिजिट निघून जाईल आणि राहतील फक्त 250 सेंटीमीटर. आणि हाईट बघा 0.5 इंटू 100 केलं तर 500 येतात आणि 0.5 असल्यामुळं एक 0 निघून जाईल आणि इथं येतील 50 सेंटीमीटर. ठीक आहे, आता रिक्वायर्ड ब्रिक्स इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे आपला, तर असा जेव्हा क्वेश्चन येईल त्यावेळेला काय करायचं तर वॉलचा जो व्हॉल्यूम आहे तो आणि दुसरा ब्रिक्सचा व्हॉल्यूम आहे तो, म्हणजे वॉलच्या व्हॉल्यूमला ज्यावेळेला तुम्ही ब्रिक्सच्या व्हॉल्यूमने डिवाइड कराल त्यावेळेला तुम्हाला त्या भिंतीसाठी म्हणजे त्या वॉलसाठी किती ब्रिक्स लागतील ह्याचा आन्सर तुम्हाला मिळून जाईल. म्हणजेच इथं काय येणार आहे आपला व्हॉल्यूम ऑफ वॉल अपॉन व्हॉल्यूम ऑफ ब्रिक्स. ठीक आहे, आता बघा व्हॉल्यूम ऑफ वॉल म्हणजेच काय असणार आहे तर लेंथ इंटू ब्रेडथ इंटू हाईट असणार आहे. इथं सुद्धा L1 इंटू B1 इंटू H1 असणार आहे. ठीक आहे, आता यामध्ये ज्या वेळेला आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू त्यावेळेला बघा लेंथ किती दिलेली आहे 600 बरोबर, ब्रेडथ किती दिलेली आहे 250 आणि हाईट किती आहे आपली तर 50 आहे बरोबर आहे. आणि अपॉन मध्ये काय असणार आहे आपले ब्रिक्सची लेंथ किती आहे 25, ब्रेडथ किती आहे 15 आणि हाईट किती आहे 10. परत एकदा या ठिकाणी आडवा भागाकार आलेला आहे आणि तो करायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, या ठिकाणी बघा 25 1 जा 25 आणि हे 0. ठीक आहे, 15 1 जा 15 15 4 जा 60 आणि हे 0. ह्या 0ला इथला 0 कट झाला. आता राहिलेले जे नंबर्स आहेत त्यांची आपल्याला काय करायचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. 40 10 आणि हे 5 बघा इथं 14 1 जा 40 म्हणजे इथं आले 400 इंटू 5 4 5 चा किती झाले 20 आणि इथले 2 0. एवढ्या ब्रिक्स आपल्याला या ठिकाणी काय होणार आहेत लागणार आहेत. ठीक आहे, द ब्रिक्स रिक्वायर्ड टू द वॉल 2000 ब्रिक्स. ओके, हा होता आपला थर्ड क्वेश्चन. फोर्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघत आहोत. काय सांगितलेले बघा, फॉर रेन वॉटर हार्वेस्टिंग टँक ऑफ अ लेंथ, हार्वेस्टिंग टँक आहे रेन वॉटरचा, त्याची लेंथ दिलेली आहे आपल्याला किती आहे
10 मीटर आहे. ठीक आहे. ब्रेड किती दिलेली आहे तर 6 मीटर दिलेली आहे आणि डेप्थ म्हणजेच काय असतं आपली तर हाईट असते. ठीक आहे. ती किती दिलेली आहे तर 3 मीटर दिलेली आहे. इज अ बिल्ट. What is the capacity of a tank and how many liters of water can it holds? आणि त्यामध्ये म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर व्हॉल्यूम ऑफ अ टँक फर्स्ट फाइंड करून घ्यावा लागेल. म्हणजेच काय झाले व्हॉल्यूम ऑफ अ टँक काय असतं लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट म्हणजे 10 इंटू 6 इंटू 3 आले. 6 3 जा किती झाले 18 18 1 जा 18 180 क्युबिक मीटर हे आपला आन्सर असणार आहे. इथं क्युबिक मीटर असेल लिहा. ठीक आहे. हे झाली टाकीचा व्हॉल्यूम. ठीक आहे. आता त्या टँक मध्ये वॉटर किती होल्ड होईल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. वॉटर होल्ड इन अ टँक काय असणार आहे तर इथं बघा 180 इंटू ज्या वेळेला क्युबिक मीटर असतं 1 क्युबिक मीटर त्यावेळेला किती असतं तर 1000 लिटर हे आपलं काय आहे कन्व्हर्जन आहे. बरोबर आहे. म्हणजेच काय झालं इथं 180 इंटू या ठिकाणी काय करणार आहे 1000 नी मल्टिप्लाय करणार आहे. म्हणजेच बघा 18 1 जा 18 आले 1 2 3 4 आले 1 2 3 4 झाले म्हणजेच 1,80,000 लिटर वॉटर या टँक मध्ये काय होणार आहे होल्ड होणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा प्रॅक्टिस सेट संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. ठीक आहे. थँक्यू.